नांदेडमधील गुरुद्वारा सचखंड परिसरातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे असल्याने नागरिक, श्रद्धाळू आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहन चालकांचा अपघाताचा धोका वाढला असून नुकताच एका हायवा ट्रकखाली एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते पवनीत सिंग आरतिया यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून काही रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली असून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने त्वरित पावलं उचलून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली आहे. आता हे आमचे मालक पवन सिंग आरते ते धडपड करत आहेत. त्यांनी 2-4 नगरसेवकाला सांगितलं तरी पण हे काम दिसायला तसंच राहिलेलं आहे. आता त्यांनी माल आणणार आहे, ते पूर्ण पाणी काढत आता त्यांनी स्वतः आपली जिम्मेदारी घेत आहे. पवन सिंग आरत्या यांनी आता निवेदन दिलेलं आहे. आता थोड्या वेळाने इथं गाडी येणार आहे. आता यांनी इथं चुरी वगैरे काही टाकणार आहेत, तरी लोकांना वाहतुकीसाठी ते रोड परफेक्ट करणार आहे.